तर मित्रांनो, मी दिलखुश बर्गे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल आमच्याकडे सतत 3 ते 4 दिवस पाणी भरलेलं होतं. ह्या शेतामध्ये मी जिथं उभा आहे ना, तिथे कंटिन्युअस 2 ते 3 दिवस तरी पाणी भरलं होतं. आणि पाणी अजून पण कुठेतरी थांबलेलं आहे असं. आणि तुम्ही बघाल ना, तर शेतीची पूर्ण नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षी पण असंच पावसाने काहीतरी हाहाकार केला होता आणि आमच्याकडे अशीच शेतीचं नुकसान झालेलं आहे. गेल्या वर्षी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असाल आणि यावर्षीसुद्धा तुम्हाला दाखवतो काय परिस्थिती आहे आमच्याकडे शेतांची. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, हे बघा, हे भात आहे. ते भात एक तर तुम्हाला माहिती आहे पाऊस आपल्याकडे लेट पडायला सुरुवात झाली आणि जेव्हा पडायला लागला ना तर अजिबात काय ऐकलं नाही तो. आणि हा आव्हान आहे ना बघा, याला आम्ही आव्हान म्हणतो. हा भात आहे तो किती आता जवळजवळ एक वीजभर आला होता, पण तो पण पूर्ण एकदा जमीन दोष झालेला आहे. बघा, ह्या पावसाच्या पाण्याने पूर्ण वाट लागली आहे. अजूनपर्यंत हे बघा पाणी इकडे तुंबलेलं आहे या साईडला. बघा, पूर्ण वाट लागली आहे अवनांची. भात बघा मित्रांनो, भातच म्हणजे पूर्ण झोपून राहिलं आहे ते साईडला. बघा, पूर्ण म्हणजे ते पूर्ण हे झालेलं आहे, मेलेला आहे तो पूर्ण भात. पूर्ण येईल की नाही माहिती नाही, बघूया. हे बघा, खूप नुकसान झालेलं आहे यावर्षी पण. या साईडला बघा अजून पाणी किती तुंबलेलं आहे. मित्रांनो, आता तुम्ही बघायला गेलात ना, आमच्याकडचा जो शेतकरी आहे ना, अक्षरशः वैतागलेला आहे. त्या म्हणजे आता काय बोलायचं, निसर्गाला पण आपण काय बोलू शकत नाही, कारण आपले पण तेवढं वागणं चुकीचं आहे. काहीतरी आपण पण चुकीचे वागत असतो आणि त्याचंच काय हे आपल्याला फळ भोगायला लागते की काय. कारण आपण जेवढी जंगलतोड करतो ना मित्रांनो, तुम्ही बघत असाल आपल्या कोकणात पण हल्ली खूप जंगलतोड वगैरे होते आणि त्यामुळेच काही काय असं होतं आहे. तर बघूया, सगळ्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणारच आहे. परंतु तुम्ही बघाल ना मित्रांनो, खूप बेकार परिस्थिती आहे सध्या कोकणात आपल्या. कारण एकतर पाऊस एक लेट चालू झाला, 1 महिना लेट, आणि ही आता अशी परिस्थिती आहे. म्हणजे भात लावायचं कधी आणि नंतर भात कापायचं तरी कधी, अशी आता परिस्थिती उद्भवली आहे या कोकणातल्या शेतकऱ्यावरती. चल बघूया जरा आणि दाखवतो तुम्हाला. सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का, आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची जरी किती संकटे होत्या मित्रांनो, किती काही निसर्गाला तोंड द्यायला लागू द्या, परंतु तो शेतकरी आत्महत्या करण्याचा कधीच विचार करत नाही. ही आपल्या कोकणातल्या शेतकऱ्यांची ओळख आहे. आणि माझं पण सांगणं असेल मित्रांनो सर्व शेतकऱ्यांना, शेतकरी बांधवांना, की ठीक आहे, आता जे काय घडतं आहे ते घडू द्या आणि तुम्ही पण थोडंसं कुठेतरी निसर्गाला सहकार्य करा. कारण आपण चुकलो आहे तर आपल्याला हे थोडंसं भोगावं लागेल, परंतु कुणी आत्महत्या करू नका, असं माझी कळकळीची विनंती असेल. जे काय असेल ना ठीक आहे, आता थोडंसं नुकसान झालं आहे, भरपाई आपल्याला काय मिळेल अशी काही अपेक्षा करू नका सरकारकडून. कारण तुम्ही बघताय, कारण खूप काही आपल्याला या 2-3 वर्षामध्ये भोगायला लागलेलं आहे. ते ठीक आहे, थोडंसं सहन करा. मित्रांनो, 2-3 दिवस सतत असाच जर पाणी जर हा असा साचून राहिला ना शेतांमध्ये, तर ते काय शेत म्हणजे काय होणार आहे सांगा ना. म्हणजे काहीच होऊ शकत नाही. आणि हा आता कंटिन्यू 4था दिवस आहे आणि हा पाणी अजून तसाच साचलेला आहे. याच्यापेक्षा मित्रांनो खूप पाणी होतं, हे आता कमी झालं आहे, जरा पाऊस कमी आला त्याच्यामुळे. परंतु बघत असाल तुम्ही तर कंटिन्यू आज बघतो ना, हा 4था दिवस आहे, पाण्याखाली गेलेली आहे पूर्ण शेती. तर यावर्षी काहीच होऊ शकत नाही, असंच आपल्याला सहन करायला लागणार आहे. ठीक आहे, चला. बघा मित्रांनो, काय परिस्थिती आहे बघा, पूर्ण अजूनपर्यंत पाण्याखाली वाहत आहे. कसं काय होणार सांगा. बघा मित्रांनो, हे अशा अवस्था झाली आहे पूर्ण. आता हे भात कधी उभं राहील सांगा, आणि कधी ते भात मोठं होणार आणि कधी आम्ही भात लावणार, अशी परिस्थिती झालेली आहे. मित्रांनो, तुम्ही बघत असाल हे माझ्या मागे पुन्हा एकदा समुद्र तयार झाला आहे आमच्या शेतीचा. कारण मी परवा एकदा आलेलो व्हिडिओ बनवायला, काल पण आलेलो व्हिडिओ बनवायला, तर अक्षरशः तुम्ही बघाल ना, हे पाणी पूर्ण गेलं होतं आणि थोडं पाणी कमी झालेलं आहे, एकदम पूर्ण पाणी कमी झालेलं आहे. आणि आपला तो आम्ही जो भात लावलेला आहे ना, म्हणजे लावलेला म्हणजे पेरलेला आहे, तो उगवून आलेला, म्हणजे एवढाच उगवून आलेला, तो पूर्ण असा म्हणजे पडला होता, जमीन दोष झाला होता आणि त्याच्यामध्ये पूर्ण पाणी गेलं होतं. आणि आज तुम्ही परिस्थिती जी बघताय ना, परत ही पुन्हा एकदा पाणी आलं आहे. पाऊस फक्त किती जास्त, फक्त 2 तास पाऊस पडला आणि पुन्हा एकदा एवढा पाणी साचलेलं आहे मित्रांनो. आणि आता काय बोलू मला ते सुचत नाही, कारण शेतकरी राजावरती एवढं बेकार आता हे आव्हान आलं आहे ना, काय करणार आता शेतकरी राजा. मला तेच आता प्रश्न पडला आहे की नक्की काय करेल. हा सतत पाऊस पडण्याचा परिणाम आहे मित्रांनो. आणि हा लगातार 4 दिवस झाले. आज पाणी जातं येतं आहे, पाणी जातं येतं आहे.
2 दिवस तर मागच्या वेळेला तुम्ही बघितलं असाल पाणी पूर्ण स्थिर तसंच होतं. त्यानंतर एक दिवस पाणी कमी झालेलं थोडा आणि आज परत 4था दिवस. बघाच पाणी किती भरलं आहे पुन्हा. काय करायचं शेतकऱ्याने सांगा आता तुम्हीच. कोकणातल्या शेतकऱ्यावरती पण दुष्काळ पडायला लागला हल्ली. पहिला तुम्ही बघत असाल आपल्या फक्त घाटावरती लोकांच्या शेतकऱ्यांवरती दुष्काळ पडायचा, पण आता तुम्ही बघायला गेलात ना तर आता कोकणात पण ही परिस्थिती आहे. काय करणार शेतकरी.